श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अक्कलकोट महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कसे आहे स्वामी भक्तांनो? मस्त मजेत ना? स्वामींची सेवा करताय ना? आणि गुरुचरित्र पारायणासाठी 28 नोव्हेंबरची नक्की तुम्ही वाट पाहत असाल. मला माहिती आहे खूप महिला, खूप पुरुष अत्यंत उत्सुकतेने या दिवसाची वाट पाहत आहेत. कधी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होईल याची खूप जण वाट पाहत आहेत. मी देखील खूप माझी इच्छा होती की मी देखील 28 नोव्हेंबरपासून करावं गुरुचरित्र पारायण. पण मला माहिती होतं की मला त्या काळामध्ये अडचण येऊ शकते, त्याच्यामुळे मी कालपासूनच पारायण करायला घेतलं आहे. पण जर मला असं काही प्रॉब्लेम नसता तर माझी खरंच खूप मनापासून इच्छा होती की मी केंद्रामध्येच पारायण करावं. पण ठीक आहे ना, माझ्या हातातून श्री गुरुचरित्र याचं पारायण होतं तेच खरंच खूप किती महत्त्वाचं आहे ना. कारण की कोणाच्याही हातातून श्री गुरुचरित्र पारायण सहजासहजी होत नाही. ज्याचं भाग्य बदलणार असतं, ज्याचं नशीब बदलणार असतं ना, त्याच्या हातातूनच श्री गुरुचरित्राचं पारायण होतं. आणि तुम्ही बघितलं असेल, तुम्ही ऐकलं असेल, खूप लोकांना अनुभव आलेले आहे श्री गुरुचरित्र पारायणाचे. त्याच्यामुळे तुम्ही जीवनात येऊन एकदा तरी श्री गुरुचरित्र पारायण नक्की करा. तुम्हाला जरी तुमची ही पहिली वेळ असेल ना, तरी बघा पुढच्या वेळेस तुम्ही स्वतःहून म्हणजे तुम्हाला सारखं श्री गुरुचरित्र पारायण करायची इच्छा होईल. कारण की तुम्हाला पहिल्याच वेळेस तुम्हाला अनुभव मिळणार आहे श्री गुरुचरित्र पारायणाचा. त्याच्यामुळे नक्की करा. आणि मी तुम्हाला सांगेल, केंद्रामध्ये जाऊनच श्री गुरुचरित्र पारायण करा जर शक्य होत असेल तर. कारण की केंद्रामध्ये जी ऊर्जा असते ना, केंद्रामध्ये एकदम 1000-2000 लोक बसतात पारायणाला. जेव्हा तुम्ही घरी पारायण करताना वर्षातून 1 ते 10, 12, 15 वेळा तुम्ही करू शकता. पण केंद्रामध्ये एकाच वेळेस 1000-2000 लोक बसलेली असतात. तेवढं पुण्य तुम्हाला लागतं 1000-2000 पारायणाचं, जे आपण अख्ख्या आपल्या जन्मामध्ये देखील तेवढे पारायण करू शकणार नाही. तेवढं केंद्रामधून पुण्य लाभणार आहे तेवढे पारायणाचं. त्याच्यामुळे नक्की केंद्रामध्ये जाऊन पारायण करा. आणि पारायण करण्यासाठी घाबरू नका. तुम्हाला खूप जण आहेत जे चुका होतील म्हणून पारायण करण्यासाठी घाबरतात. पण बघा, जर तुम्ही मनापासून केलं ना गुरुचरित्र पारायण, तर तुमच्याकडून चुकून जर काही चुका होत असतील ना, तरी तुम्हाला त्याचे काही भोग भोगावे लागणार नाही आहेत. कोणताच देव आपल्या भक्ताला चुकून झालेल्या चुकीसाठी शिक्षा देत नसतो. आणि जरी आपल्याला वाटत असेल ना की आपल्याकडून काहीतरी चुकतंय किंवा झाली असेल चुकी, तरी तुम्ही श्री विष्णू सहस्त्रनाम रात्री झोपताना रोज वाचा. श्री विष्णू सहस्त्रनाम वाचल्यामुळे तुमच्या दिवसभरातून ज्या काही चुका होतील ना, त्या चुका माफ होतात. त्याच्यामुळे घाबरू नका. काही नियम चुकले, तुमच्याकडून कोणत्या नियमाचं उल्लंघन झालं, तरी चुकून झालं असेल तरी काही हरकत नाही आहे. पण प्रयत्न करा की तुमच्याकडून काही नियम चुकले जाणार नाही आहेत. याच्यासाठी सगळे म्हणतात खूप कडक नियम आहेत, खूप कडक नियम आहेत. काय कडक नियम आहे तो? खाली झोपायचे. पहिले काही बेड गादीच होती का झोपायला? मग झोपू शकता ना खाली. आणि खायचे नियम आहेत. खायचे देखील काय आहे? तुम्हाला काही अन्न खायचंच नाही असं थोडं आहे. फक्त काही अन्न, एक धान्य किंवा काही असेल, चपाती तर चपाती, डाळी खायच्या नाहीत. ठीक आहे ना, मग आपल्याला मिळतं म्हणून आपण म्हणतो की हे खायचं नाही, ते खायचं नाही. पण विचार करा ना, असेही खूप लोक आहेत जे आजही चटणी भाकरीवरती दिवस काढतात. मग आपण 7 दिवस नाही राहू शकत का? आणि त्यासोबत मांसाहार अजिबात करायचा नाही आहे या काळामध्ये. मांसाहार म्हणजे वर्जच आहे, अजिबातच करायचा नाही आहे. आणि बाहेरचं काही खायचं नाही आहे आपल्याला. बाहेर 7 दिवस काही खायचं नाही आहे. जे आहे ते घरात बनवून खा तुम्ही. बाहेरचं अजिबात खाऊ नका. आणि मासिक पाळी येणार असेल तर पारायणाला बसू नका त्या कालावधीमध्ये. अगोदर नाहीतर नंतर तुमचं गुरुचरित्र पारायण करून घ्या. तुम्हाला माहिती असून ही चुकी करू नका. पण तुम्हाला सुतक, विटाळ काही अचानक आलं तर ग्रंथ असाच ठेवू नका. आजूबाजूकडून, मित्रमैत्रिणीकडून, कोणाकडूनही वाचून हा ग्रंथ पूर्ण करायचा आहे. अर्धवट सोडायचा नाही आहे. बघा, अजिबात घाबरू नका श्री गुरुचरित्र पारायण करायला. तुमच्याकडून ज्या काही चुका होत असतील त्याच्यासाठी तुम्ही श्री विष्णू सहस्त्रनाम
यातले श्री विष्णू सहस्त्रनाम संध्याकाळी रात्री झोपताना नक्की पठण करा. ज्या काही तुमच्याकडून चुका झालेल्या असतील त्या ते पठण केल्यामुळे माफ होतील. आणि सोबतच नित्यसेवा व स्तोत्रमंत्र याचे पुस्तक तुम्हाला केंद्रामध्ये भेटेल, ते तुम्ही नक्की घेऊन या. या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल. स्वामी समर्थ सेवेमध्ये केंद्रामध्ये कोणते सण साजरे होतात, कोणते उत्सव साजरे होतात. मग श्री स्वामी समर्थ जयंती असू दे, पुण्यतिथी असू दे, श्रीपाद वल्लभ जयंती, अनंत चतुर्थी, गायत्री मातेचा उत्सव, सर्व काही तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. श्री स्वामी स्तवनपासून सूर्यनारायणाची सेवा कशी करायची, शंकराची, कुलदेवतेची खूप काही माहिती तुम्हाला या पुस्तकात मिळेल. वाढदिवस कसा साजरा करणार, पंचमहायज्ञ कसं करायचं, दैनंदिन विशेष सेवा काय आहेत, परत सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार नित्य सेवा कोणत्या आहेत, सर्व काही तुम्हाला प्रत्येक वारानुसार सेवा कोणत्या करायच्या आहेत ते देखील याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल. त्याच्यामुळे नित्यसेवेचं पुस्तक नक्की घरी घेऊन या तुम्ही.